आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. त्याने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्याने त्याच्या रमासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना त्याच्या रमाची ओळख करून दिली आहे. सो आता सातच्या आत घराची एक वेगळी गोष्ट आहे की ती सगळं याच ब्लॉग मध्ये नाही सांगायचं. की No. आम्ही 10 वर्षात जे काही भेटलो ते सातच्या आत घरात भेटले. 7 नंतर आम्ही भेटायचोच नाही. आता हे मी थोडंसं नॉर्मल महाराष्ट्रीयन कुठल्याही महाराष्ट्रीयन मुलीचं हेच असतं सगळीकडे. नाही नाही हो ना, असतं. असंच असतं, बरेच सगळीकडे जण- असंच असतं. सगळ्या मुली मला कमेंट करतात. याच्यावर वाद नको. रमाचं खरं नाव आहे साधना. तर तिच्यासोबतचे आणखी काही व्हिडिओजही त्याने नुकतेच शेअर केलेत. यात या दोघांच्या लव्ह स्टोरीचे काही गोड किस्से सुद्धा त्यांनी शेअर केलेत. तर मग प्रपोजलचं मी तुम्हाला सांगितलं तसं की मी तिला एकदा विचारलं, दोनदा विचारलं, मग पाठा दिला. मग तिसऱ्यांदा तिला विचारायला मी भाग पाडलं. ह्यातच माझं सर्व सुख मला मिळालं. बस असं काही नव्हतं. एकतर ते प्रपोजलच नव्हतं. आता मला कळतंय की ते प्रपोजलच नव्हतं. ते तर तू सांगितलंस की मला तू आवडतेस. मग काय असतं ते प्रपोजल थोडीच असतं. अरे तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. आत्ताच्या पोरांसारखं म्हणजे मी आत्ताचाच पोरगा आहे, पण आत्ताच्या पोरांसारखं आय लव्ह यू. आता मी म्हणतो की आय लव्ह यू फक्त आणि फक्त तुझंच आहे असं प्रत्येकाला म्हणतो भले, पण तेव्हा प्रपोजल म्हणण्याची आहे काय सगळ्यात? हा. हो, बंपर ऑफर. मुलींनो ह्या वाक्याकडे लक्ष द्या. सो मी तुला काय म्हंटल, मला तू आवडतेस. वेगळं आहे की नाही, वेगळं आहे की नाही, याला म्हणतात वेगळे. पण अक्षय आणि साधनाची ही गोड लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.